अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या गडचिरोलीच्या दौऱ्यावर आहेत। गडचिरोलीमध्ये माओवाद्यांच्या हालचाली असलेल्या अतिसंवेदनशील अशा कटेझरीच्या पोलीस ठाण्याला त्यांनी भेट दिली। सोबतच त्यांनी जनजागरण मेळाव्यात आलेल्या आदिवासी जनतेत जाऊन त्यांच्याशी संवादही साधला। आमदारांशी बोलू न शकणाऱ्या माओवाद्यांच्या कारवायांच्या दहशतीत नागरिक आहेत आणि त्यांच्यासाठी हे अनपेक्षित होतं। या संपूर्ण परिस्थितीचा एक्सक्लुझिव्ह आढावा घेतला आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संवाद साधला महेश तिवारींनी। काय म्हणाल तुम्ही, आज इतक्या अतिसंवेदनशील भागात आल्या, ज्या भागातले लोक साध्या आमदाराशी संवाद साधत नाहीत, तुमच्याशी बोलत आहेत, काय भावना आहेत तुमच्या? त्याच्यामध्ये संदीप पाटील इकडची आता सगळी जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे। त्यांनी घेतल्यापासून ते मला सांगत होते की दादा तुम्ही इथे एकदा या। मधल्या काळामध्ये कोरोनाचा होता, कोरोनाच्या काळामध्ये खूप फिरण्याच्या करता मर्यादा होत्या, नियम होते आणि त्याच्यामुळे त्या काळात जाता आलं नाही। परंतु ज्यावेळेस दिलीप वळसे पाटलांच्यावर इथले पोलीस विभागाची जबाबदारी राज्याची आल्यानंतर दिलीपरावांनी मागच्या वेळेस दौरा केला होता आणि यावेळेस आपण इथं चांगल्या प्रकारचे पोलीस स्टेशन सुविधा देण्याचा प्रयत्न केला। म्हणून उद्घाटनाच्या निमित्तात हे उद्घाटन हे निमित्त आहे, त्या निमित्तानं खरोखरीच आपले पोलीस दलातले अधिकारी कर्मचारी कशा पद्धतीनं तिथं राहतात, काय काम करतात आणि त्याचबरोबर त्या भागातली जनता आहे त्यांना काय अडचणी आहेत, त्यांना काय अजून सरकारच्याकडनं मदत केली गेली पाहिजे, सरकारच्या कुठल्या कुठल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत, अजून कुठल्या योजना पोहोचवणं बाकी आहे आणि त्याकरता अजून काही निर्णय घेतले पाहिजे। आता इथं आल्यानंतर लक्षात आलं की मोबाईलची व्यवस्था करण्याच्या करता काही टॉवर उभे करण्याची गरज आहे किंवा अजून काही इन्फ्रास्ट्रक्चर यांना देण्याची गरज आहे। इथं राहत असताना आमच्या पोलीस दलातल्या बऱ्याचशा अधिकाऱ्यांना काही राहण्याच्या करता अधिक सुविधा देण्याची गरज आहे किंवा इथल्या स्थानिक लोकांना पण आता करोडो रुपयाचा निधी आपण आदिवासी समाजाच्या करता देत असतो, परंतु तो यांच्यापर्यंत पोचतोच का, तर तो एक प्रश्नचिन्ह आहे। काही प्रमाणात पोचत असेल परंतु काही प्रमाणात जो पोचत नाही। आज आता आपण गॅस सिलेंडर, शेगड्या, इतर बऱ्याचशा गोष्टी देण्याचा प्रयत्न केलेला आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, कटेझरी, गडचिरोली। दरम्यान यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशीही एक्सक्लुझिव्हली बातचीत केली आमचे प्रतिनिधी महेश तिवारी यांनी। दिलीप वळसे पाटील हे सुद्धा सोबत आहेत, आपण त्यांना विचारूया गडचिरोली पोलिसांची कार्यपद्धती इतर राज्यांच्या तुलनेत किती यशस्वी आहे असं तुम्हाला वाटतं? गडचिरोली पोलिसांचा मला मनापासूनचा अभिमान आहे, कारण गेल्या अनेक वर्षांमध्ये साधारणपणाने ज्याची सुरुवात 2005 झाली, 2005 पासून तर आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं गडचिरोलीच्या पोलिसांनी काम केलेलं आहे आणि नक्षलवाद्यांची सगळी ही चळवळ मोडून काढण्याचं, संपवण्याचं काम केलेलं आहे, जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम केलेलं आहे, त्याचा निश्चित प्रकारे फायदा होतो। आता गडचिरोलीचे पोलीस संरक्षणाच्या बरोबर तिथल्या नागरिकांना शासकीय योजनांचा लाभसुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा निश्चित फायदा होतो। एकूणच राज्याच्या जनतेला शेवटच्या टोकावर आज उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री आले होते, त्यांनी संवाद साधला आणि एक विकास